आझाद ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। महामार्गावरील लाईट व नाले प्रश्नावर जाब, माधवीताई पाटील आक्रमक भूमिकेत, अधिकाऱ्यांना अल्टिमेटम। शहादा शहरातील बिरसा मुंडा चौक, डोंगरगाव चौफुली येथील बंद स्ट्रीट लाईट आणि NH 752G मार्गावरील नाल्यांच्या समस्येवरून प्रशासनाला अखेर धारेवर धरलं गेलंय। उपनगर अध्यक्ष माधवीताई मकरंद पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून वस्तुस्थिती दाखवत जाब विचारला। या पाहणी दरम्यान बिरसा मुंडा चौकातील बंद असलेले हायमास्ट लाईट तातडीनं सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांनी येत्या सोमवारपर्यंत काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिले। मात्र दिलेलं आश्वासन पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन व उपोषण छेडण्यात येईल असा इशारा उपनगर अध्यक्ष पाटील यांनी दिला। तसेच NH 752G मार्गावरील पुलांखाली नाल्याची स्थितीही अत्यंत खराब असल्याचं यावेळी निदर्शनास आले। पावसाळा तोंडावर असताना नाल्यांची स्वच्छता न झाल्यास शहरात पाणी साचण्याची भीती व्यक्त करण्यात आली। यावर अधिकाऱ्यांना तात्काळ स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या। या पाहणीवेळी MSRDC नाशिकचे कार्यकारी अभियंता धनंजय जाधव, NH 752G चे उपअभियंता पवार, MSEBचे कनिष्ठ अभियंता पुष्पेंद्र पडवी, शहादा नगर परिषदेचे विद्युत अभियंता योगेश वडिले तसेच SG इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन्स लिमिटेडचे व्यवस्थापक विजय कुमार हे अधिकारी उपस्थित होते। त्यांनी काम तातडीनं पूर्ण करण्याचं आश्वासन दिले। यावेळी उपनगराध्यक्ष माधवीताई मकरंद पाटील, नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरीसह शहादा नगरपालिकेचे नगरसेवक उपस्थित होते। नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही। प्रशासनानं कामं वेळेत पूर्ण केली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असं ठाम मत उपनगराध्यक्षांनी व्यक्त केले। या घटनेमुळे प्रशासनाची झोप उडाली असून आता सोमवारपर्यंत प्रत्यक्षात काम पूर्ण होते का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। जय श्रीराम। आज आम्ही सगळेच नगरसेवक इथं डोंगरगाव चौफुलीवर एकत्र आलो आहोत। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या चौफुलीवर याआधी भरपूर पितृछाया हरवलेले, भरपूर लोकांचे ॲक्सिडेंट झाले आणि परवाच मी इथून पास होताना एक ॲक्सिडेंट माझा समोर होता वाचला आणि त्यासाठी आम्ही नाशिकहून साहेबांना बोलवलेलं होतं आणि ते इथे आले, त्यांनी पाहणी केली। तर लोणखेड्यापासून तर शिरूर चौफुलीपर्यंतचे सगळेच हायमास्ट लॅम्प हे येत्या सोमवारपर्यंत ते सुरू करून देणार आहे आणि जर नाही केलं गेलं तर आम्ही नक्कीच इथं उपोषणाला बसू। धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।